चला तर आजच्या मेसच्या डब्यांची भाजी काय आहे त्याची रेसिपी मी तुमच्यासंग शेअर करते. ती इथे मी भेंडी ना कटिंग करून घेतलेली, उभी गोल अशी कटिंग करून घेतलेली छोटी छोटी. आणि याच्यात इथे ना 4-5 बटाटे पण आहे ना कटिंग करून घेतलेले आहे बारीक. खूप बारीक पण नाही, खूप मोठे पण नाही. इथे आहे ना हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे मी मिक्सरमधून बारीक करून. तेल पण आपलं भन्नाट असं तापलेलं आहे. आता त्याच्यात आहे ना आपण हळद पावडर ॲड करणार आहोत. हळद पावडर नंतर आहे ना जे वाटलेली हिरवी मिरचीचा ठेचा आहे ना तो आपण त्याच्यात ॲड करणार आहे. हिरवी मिरचीमध्ये लसूण आणि मिरची ॲड केलेली आहे. हे पहा, छानपैकी परतून घ्यायचं आहे. परतून झाल्यानंतर आहे ना त्याच्यात बटाटे आपण ॲड करणार आहोत. कारण बटाटे शिजायला थोडं जास्त वेळ लागतो, त्याच्यामुळे बटाटे ॲड करायचे, मग नंतर भेंडी टाकणार आहोत. बटाटे आधी शिजून घ्यायचे. बटाटे छानपैकी आपले शिजलेले आहे. त्याच्यात आहे ना चवीनुसार मीठ ॲड करणार आहे. बटाटे छान शिजून घ्यायचे मस्तपैकी. बटाटे शिजून घेतल्यानंतर आहे ना भाजी कशी पटकन होते. झाकण ठेवून आहे ना 2 मिनटात बटाटे पण शिजतात आपले वाफेवर. हे पहा, इथे आहे ना मीठ ॲड केलेलं आहे. आता त्याच्यामध्ये आपण ही भेंडी ॲड करणार आहोत. आणि भेंडी पण छानपैकी परतून घेऊन त्याच्यावर आहे ना आपण 2 ते 3 मिनटं आहे ना झाकण पण ठेवणार आहोत. मैत्रिणी वाफेवर छानपैकी भेंडी शिजून घ्यायची आहे. कसं ना घाईघाईत आहे ना आपण असं साध्या सगळ्या भाज्या बनवल्या की चवीला पण बनण्यातच लागतात. मेसवाले पण त्यांना पण सुकी भाजी लागते, तर ते पण खुश. चला तर आपण याच्यावर झाकण ठेवलेलं आहे. असे छोटे छोटे रेसिपी पाहण्यासाठी ना मैत्रिणींनी मला नक्की फॉलो करा. तुम्ही फॉलो केल्याने तेवढंच मोटिवेशन मिळतं. आणि ज्या ज्या रेसिपी बनवल्या त्या तुमच्यासंग शेअर करण्यात पण एक वेगळंच आनंद मिळतो. हे पहा, भेंडी छानपैकी परतून पण झालेली आहे आपली. भन्नाट अशी ही भेंडीची चव लागते. तर मैत्रिणी नक्की फॉलो करा.